नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज आपण बनवणार आहोत झटपट, रसाळ, तिखट, मसालेदार आणि खूपच लज्जतदार मटणाची रेसिपी। ही रेसिपी अशी आहे की न जास्त तयारी, न तासनतास किचनमध्ये उभं राहणं, तरीही चव अशी बोट चाटायला लावणारी। रविवारचा बेत असो, पाहुण्यांची पार्टी असो किंवा फक्त मटण खायचा मूड असो, ही रेसिपी तुमचा दिवस खास करून टाकणार आहे। आज आपण पाहणार आहोत घरच्या साध्या मसाल्यात कमी वेळात आणि अगदी हॉटेलसारखं मटण कसं बनवायचं। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। सर्वात प्रथम मी येथे घेतलेले आहे 4 मोठे कांदे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे व गरम मसाला घेतलेला आहे। तसेच अर्धा किलो एवढं मटण स्वच्छ पाण्याने 2 ते 4 वेळा मी धुवून घेतलेलं आहे। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा। तर झटपट अशी आपली रेसिपी आहे। सर्वात प्रथम मी येथे मटण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे व त्यामध्ये आपण आता 2 चमचे एवढं तेल घालणार आहोत। तेल घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर व तसेच थोडंसं सुकं खोबरं याचं वाटण मी आता यामध्ये घालत आहे। त्यानंतर मी येथे 1 चमचा धने पावडर, जिरे पावडर, तसेच घरचा तिखट मसाला, पाव चमचा हळद व गरम मसाला व तसेच मी येथे छोटा एक दह्याचा डबा असतो तो येथे मी वापरलेला आहे। दही वापरल्यामुळे मटण हे आपलं छान असं पटकन शिजलं जातं, म्हणून ही टीप तुम्ही लक्षात ठेवा। मटण करताना नेहमी दहीचा वापर करावा। चला तर आता आपण एका कुकरमध्ये पुरेशा प्रमाणात म्हणजे 2 मोठे पळी एवढं तेल घातलेलं आहे व आता त्यामध्ये आपण सर्व गरम मसाले, खडे मसाले टाकून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये जो आपण मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो आता आपण यामध्ये घालून घेऊया व छान असं 5 मिनिटं त्याला मऊसूत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। झटपट अशी ही रेसिपी आहे। वाटण नसल्यास आपण झटपट अशी ही रेसिपी करू शकतो। आता आपण यामध्ये पुन्हा एकदा कांदा, लसूण मसाला, तसेच आलं लसणाची पेस्ट आणि त्यात थोडंसं खोबरं टाकलेलं आहे। ही 1 चमचा आपण यामध्ये वापरलेली आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। कांदा शिजताना जर मीठ घातलं तर कांदा देखील पटकन शिजला जातो, ही दुसरी टीप आहे। त्यामुळे कांदा शिजताना तुम्ही नेहमी त्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता आपण कांदा शिजलेला आहे। कांदा शिजून झाल्यानंतरच आपण यामध्ये टोमॅटो जो बारीक चिरून घेतलेला आहे तो आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत। छान असं टोमॅटो देखील आपल्याला मऊसूद होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये जो घरचा तिखट मसाला असतो तो घातलेला आहे व तसेच आपण यामध्ये गरम मसाला, मटन बिर्याणी मसाला जो दुकानामध्ये अवेलेबल भेटतो तो आपण येथे 2 चमचे एवढा वापरलेला आहे व तसेच गरम मसाला देखील पुन्हा आपण यामध्ये घातलेला आहे। छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे व त्याला पाणी देखील सुटू लागलेलं आहे, म्हणजेच मिश्रण छान असं आपलं येथे रेडी झालेलं आहे। झटपट अशी ही रेसिपी आहे। कोणतीच तामझाम न करता मटण हे आपलं झटपट असं येथे बनणार आहे। आता आपण जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं मटण ते आता आपण 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हळूहळू करून सर्व मिश्रण आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मटणाच्या फोडी आपण आता त्यामध्ये घालून घेत आहोत। तेल तुम्ही पुरेशा प्रमाणात घालू शकता, तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। पण नॉनव्हेजची जर रेसिपी असेल तर तेल थोडंसं जास्त टाकल्यास त्याला चव देखील छान येते व कलर देखील छान येतो। छान असं आता आपलं मटण यामध्ये घालून झालेलं आहे। आता आपण याला चमच्याने छान असं ढवळून घेणार आहोत। वर खाली असं छान असं मिश्रण आपल्याला आता ढवळून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण देखील यामध्ये वापरू शकता। मी येथे आता 2 ग्लास एवढं पाणी घालून घेत आहे। 2 किंवा 3 ग्लास किंवा 1.5 ग्लास एवढं तुम्ही पाणी येथे घालून घेऊ शकता। पण येथे तुम्हाला पाणी हे फक्त गरमच घालायचं आहे, ही तिसरी टीप आहे। मटण करताना नेहमी पाणी हे तुम्हाला गरमच वापरायचं आहे। गरम पाणी वापरल्यामुळे मटणाला चव देखील छान येते व तसेच कलर देखील खूप छान येतो। अशी आपली झटपट होणारी कुकरमधलं मटण रेसिपी आहे। आता आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपण आधी मीठ घातलेलं आहे व वरून कोथिंबीर घालायची आहे
व त्याला झाकण लावून आपण त्याला 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये तुमच्या अंदाजानुसार तुम्ही शिट्ट्या काढून मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता आपलं मटण छान असं शिजलेलं आहे. तसे झटपट असं आपलं मटण येथे रेडी झालेलं आहे. कोणतीच तामझाम न करता मोजक्या साहित्यात झटपट असं मटणाचा रस्सा आपला इथे तयार झालेला आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील कमेंट करून सांगा. स्वस्त रहा, मस्त रहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. धन्यवाद.